कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीपाद बाबा की जय, सत्यानंद रामदास बाबा की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आजपर्यंत गुरुपौर्णिमेला आणि वैष्णव मेळाव्याला येणं तर झालं, पण मुक्ताबाई संस्थानाला आणि इथं या कार्यक्रमाला पहिल्यांदाच झालं येणं, आणि बाबांच्या आज्ञेनुसार 2 शब्द माझे मांडतो. 9व्या अध्यायामधल्या थोड्या ओव्या आणि त्यानुसार आपण थोडं निरूपण पाहू. तर माऊली परमेश्वर कसा, परमेश्वराचं रूप कसं, परमेश्वर कुठं वास करतो, तर त्याविषयी सांगतात की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध कायन सेवती, का कमलकंदा आणि दुर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, येरू चिखलूची उरे. आणि त्यातच पुढे आहे, तैसा हृदया माझी मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. मग ह्यामध्ये म्हणजे हा अध्याय राजविद्या राजगुह्य योग ह्याच्यामध्ये सर्व सविस्तर, म्हणजे एकनाथी भागवताचा 9वा अध्याय म्हणा, 9, 10 आणि माऊलींचा ज्ञानेश्वरी मधला 9वा समसमान आहे. म्हणजे त्यांचे सर्व शब्द म्हणा, थोडक्यात वर खाली रचना, पण सर्व एकच वर्णन आहे की भगवंत वास कुठं करतो, भगवंताचं खरं अस्तित्व कुठे आहे. तर भगवंत म्हणजे द्वैत दृष्टीने विचार केला, द्वैतामध्ये जोपर्यंत आपण होतो, नाम मिळण्याच्या आधीची अवस्था, तर आपण भगवंत हा मंदिरात, देवळात, तीर्थस्थानी किंवा प्रगटस्थान, जागृत देवस्थान, असं किती वेगवेगळे नावं आपण त्यांना दिले आणि तिथं जाऊन भगवंताला आपण शोधत होतो. पण जेव्हा गुरुची कृपा होते, जेव्हा सद्गुरूंच्या नामाचा बोध भेटतो, त्याचं चिंतन चालू होते आणि त्यानुसार जेव्हा हळूहळू वाचनाला सुरुवात होते, कारण त्याआधी वाचन जरी केलेलं असलं तरी त्यातला काही अर्थ समजत नाही की काय खरंच माऊलींना सांगायचं आहे किंवा संतांना काय अपेक्षित आहे इथं सांगणं. माऊली सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, दूध अतिशय पवित्र आणि गोड आहे, मधुर आहे, आणि ते पासीस त्वचेच्या पदराआड आहे, ते गायीच्या स्थानाजवळ तिथंच आहे जवळ, पण ते सोडून ते गोचिड अशुद्ध रक्तच काय सेवन करत राहतेस. तसंच जोपर्यंत खरी नाम भेटत नाही किंवा सद्गुरूंची भेट होत नाही, तोपर्यंत आपण ही जेवढा म्हणून काय परमार्थ करतो किंवा ज्याला आपण परमार्थ म्हणतो, ते केवळ आपल्या मनाची एक समजूत झाल्यासारखी आहे. त्यातनं खरं पुण्य म्हणून काय ते आपल्याला जे परम पुण्य म्हणतो किंवा खरा परमानंद असतो, तो काही त्यात भेटत नाही. गोचिडाप्रमाणेच आपण त्या रक्तालाच, म्हणजे जे काही आपले यत्न आहेत, या ठिकाणी फिर, त्या मंदिरात जाई, इथं जा, तिथं जाऊन जे आपण कष्ट घेतो त्यालाच आपण परमेश्वराची प्राप्ती झाली असं समजूत करून घेत असतो. तर दुसऱ्या उदाहरणात माऊली सांगतात की का कमलकंदा आणि दुर्दुरी, म्हणजे कमळ आणि बेडूक हे 2 उदाहरणं. कमळ आणि बेडूक दोन्ही चिखलात म्हणजे तलावामध्येच दोघांचं वास्तव्य आहे, पण त्यामध्ये भ्रमर जो असतो तो अतिशय दुरून येतो आणि बरोबर त्या कमळावर बसून त्यातला परागकण किंवा त्यातला जो मधुर असा रस सेवन करून जातो. का कमलकंदा आणि दुर्दुरी, नांदणूक एकेची घरी. म्हणजे
कमळ आणि दुर्दुरी म्हणजे बेडूक, हे दोघांचं वास्तव्याचं स्थान हे चिखलातच ते उमलतात. परंतु भ्रमर जो असतो तो दूरवरून येऊन त्या कमळाच्या परागकणाच्या सुगंधाने येतो, बरोबर कमळावर बसून त्यातला सुगंध किंवा रस पराग घेऊन जातो. पण बेडूक हा त्या कमळाच्या अतिशय निकट असून सुद्धा तो केवळ चिखलच सेवन करत राहतो. तसंच काही जोपर्यंत खरी आपल्याला परमात्मा किंवा सद्गुरूची भेट होत नाही, ते नाम कळत नाही, तोपर्यंत आपलंही जेवढे काही कष्ट आहे, आपल्या परमात्मा किती जवळ आहे, आत्मा तोच परमात्मा हे जे आहे, हे तत्व आहे, हे शाब्दिक नसून त्याचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा कळते की माऊलींना जे सांगायचं आहे की बाबा काय सांगायचं आहे, का कमलकांदा आणि दुर्दुरी. आपण पहिले कोणत्या कॅटेगरीमध्ये होतो आणि आता भ्रमरासारखं आपल्याला ते अतिशय त्याची गोडी लागून आपण ते पराक्कन वेचू शकतो. त्यातच पुढे सांगतात की तैसा हृदया माझी रामू, हे झाले उदाहरणं म्हणजे दृष्टांत. ह्या दृष्टांताच्या द्वारे माऊली सांगतात त्याचप्रमाणे जसं दूध हे अतिशय जवळ आहे तरी सुद्धा गोचिड हा रक्त सेवन करतो, पराग किंवा परागकण त्या कमळातच आहे तरी सुद्धा तो बेडूक चिखलच सेवन करतो, तसाच तो परमात्मा तो आत्मा हृदयामध्येच आहे. तो राम ज्याला आपण शोधतो आहे, ज्याच्यासाठी आपण आयुष्य मध्ये धडपड करतोय, तो हृदयामध्येच आहे. तैसा हृदया माझी मी रामू. आणि तिथं असल्यामुळे सर्व सुखाचा आराम आहे. त्याला शोधण्यासाठी दूर इतरत्र कुठे न जाता आपल्या हृदयातच अंतर्मुख होऊन त्याची भेट घेण्याची निकड आहे. ते असल्यामुळे भ्रांतीचा तिथं विषयच उरत नाही की भ्रांतासी काम विषयावरील. आणि तसं असल्यामुळे तो आत्मा आपल्या हृदयातच वास करत असल्यामुळे त्याची एकदा भेट झाली की मग भ्रांतीचं काही कामच उरत नाही. मग इतरत्र भटकंतीला जा, इथं म्हणजे एकदा त्याची भेट झाली की हळूहळू प्रबोधानंतर आपल्याला कळू लागते की बाबा माझा आत्माच परमात्मा नाही, तर ह्या जगात इतरत्र ज्या काही वस्तू आहेत चर अचर सर्वत्र तोच वास्तव्यास आहे. त्यावरच आणि एवढं सर्व सुख असताना हे सर्व मायेजाळ म्हणजे आपण जे दृष्टी दिसे ते हरिरूप असं झालं तर पूजा ध्यान जप त्याशी नाही. पण तसं होण्याच्या आधी जे दिसते ते सर्व आपल्याला सत्यच भासते, ते सर्व मृगजड आहे पण सत्य भासते. मग हे बहुमृगजड देखुनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा. त्याने अमृत अतिशय जवळ असून सुद्धा म्हणजे आत्मा अतिशय जवळ असून सुद्धा त्याची भेट न घेता इतरत्र सर्व जे दिसते ते सत्य मानून तिथं तो भटकत आहे आणि त्याचाच आस्वाद डोळ्यांना खरं मानून तेच सेवन करत आहे. आणि अमृत जे जवळ आहे ते मुखाशी आलेलं अमृत तो थुंकून देतो. तोडीला परिसू बांधिला गळा शुत्तिका लाभे. त्याने तो परिस त्याच्या हाती लागलेला परिस तो तोडून फक्त शोसाठी काय आपल्या गळ्यात फक्त बांधून ठेवला, परिसाचा खडा. पण त्याचा खरा वापर कसा किंवा त्या आत्म्याची खरी भेट कशी घ्यायची हेच काही कळत नाही. असे माऊलीने अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग समजा हे जर नाहीच झालं, जर आपल्याला आत्म्याची भेट झालीच नाही, आपल्याला खऱ्या परमात्म्याची भेट झाली नाही, तर काय होते, तर तैसी अहम ममतेची ये लवड सवडी. मग आयुष्यभर अहम आणि ममता ह्याच्यामध्येच गुरफटून राहून, अहम कसा तर नाही मला देव इथंच भेटणार आहे, मला देव तिथंच भेटणार आहे, तो जोपर्यंत जात नाही आणि सद्गुरूंना शरण जात नाही, तो अहम एकदा बाजूला सोडला की खरी परमात्म्याची भेट होते. सद्गुरूंना शरण गेल्यावर आपल्याला तो खरा भक्ती मार्ग कळतो. मग आणि ममता म्हणजे विषयांची संसाराची सर्व जोपर्यंत ते वैराग्य अंगी येत नाही, विवेक वैराग्य शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व ह्या चार गोष्टींचा जोपर्यंत समन्वय किंवा आयुष्यामध्ये ह्या चार गोष्टी एकत्र होत नाही, ह्यांचा संयोग होत नाही, तोपर्यंत सद्गुरूची भेटही कठीण आहे. जोपर्यंत विवेकाने आपण विचार करणार नाही खरंच काय करायचं आहे, परमात्मा खरंच कुठे आहे, कोणाची भेट घ्यायची आपल्याला, परमात्म्याची म्हणजे ईश्वराची भेट घ्यायची आहे, तर पहिले कोणाला शरण जायचं आहे, तर स्वतःहून परमार्थ साधने कधीही शक्य नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं तर एक वाट सुरू आहे, एका गावाकडून दुसऱ्या गावाला चालला, रस्त्यामध्ये जात असताना त्याला मध्ये खूप मोठी आडवी नदी आली. आता आडवी नदी आल्यामुळे त्या नदीचा प्रवाह खूप मोठा आणि त्याला आता पलीकडे जायला रस्ता कोणता, तो वाटसुरूंना येणाऱ्या जाणारा विचारत होता. एकाला विचारला, तो म्हणला की तुम्ही इकडे या वरच्या अंगाला जा, मग डावीकडे वळा, इकडे जा, पण मग तो होता अंध. मग त्याने काय त्याच्यावर विश्वास ठेव, त्याने विचारलं तुम्ही जाऊन आले का स्वतः, नाही म्हणे मला कोणतरी पाठीवर उचलून नेलं.
त्यामुळे मी काय तुम्हाला फक्त सांगू शकतो, पण मी काही स्वतःहून गेलो नाही. बरं, थोडा पुढे गेला तर दुसऱ्याला विचारलं की कसा आहे मार्ग, तो म्हणला इकडून 2 मैलावर जा, असं जा तसं जा. पण मग तुम्ही गेले का, म्हणे नाही, मी पण ऐकलेलंच आहे. म्हणजे त्याला काही व्यंग नव्हतं किंवा बाकी काही नव्हतं, धडधाकड मनुष्य, पण तो स्वतः गेलेला नव्हता, तो सुद्धा फक्त रस्ता दर्शवत होता. मग तिसरा मनुष्य जो होता तो म्हणला तुम्हाला पुढच्या गावाला जायचंय, मी तिथंच चाललोय आणि मला रस्ता माहीत आहे. मग जो वाटसरू होता तो त्याच्या संगतीने, त्याच्या सहवासाने, त्याच्यासोबत नदी पार करून व्यवस्थितरित्या पुढच्या गावाला पोचला. हा जसा प्रपंचातला किंवा संसारातला एक साधा सोपा नियम आहे. एखाद्या गोष्टीवर आपल्याला एखादं कार्य करायचं आहे जे आपल्याला अनोळखी आहे, एका गावापासून दुसऱ्या गावाला जायचं कार्य, जो रस्ता आपल्याला माहीतच नाही, तर आपण कोणाला तरी त्याचा मार्गदर्शक बनवतो, कोणाकडनं तरी त्याचा रस्ता विचारतो. तसंच आपल्याला जो का निर्गुण निराभास आपण म्हणतो आरतीमध्ये, त्या निर्गुण निराभासाची भेट घ्यायची आहे. मग तो सगुण मूर्तीमध्ये, सगुणामध्ये नाही असं नाही, पण तो भेट आहे असं नाही, तो भेटणार कसा, त्याची भेट कधी होणार? तर त्या निर्गुणाची भेट घेण्यासाठी सद्गुरू हेच एकमेव मार्गदर्शक आहेत. कारण ते त्या मार्गाने गेलेले आहेत, त्यांना तो रस्ता माहीत आहे आणि त्यांनी तो अनुभवही घेतलेला आहे. ते ह्या सर्व परिस्थितीमध्ये व्यवस्थित बसतात. म्हणजेच एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जो शब्द ज्ञाने पारंगतू, जो शब्द ज्ञानामध्ये पारंगत आहे, ज्याला शास्त्रातला सार काय आहे तो माहीत आहे. शास्त्र मुखोद्गत आहेत असं नाही, पण शास्त्राचा सार माहीत आहे. जो शब्द ज्ञाने पारंगत, जो परमानंद ब्रह्मानंदी सदा डुल्लत, जो ब्रह्मानंदामध्ये सुद्धा स्वतः डुल्लत आहे, म्हणजे त्याने ते मार्गदर्शक, म्हणजे तो स्वतः त्या मार्गाने चाललेला आहे, त्याने तो अनुभव घेतलेला आहे. आणि तिसरं, जो शिष्य प्रबोधी समर्थो, आणि तिसरं गोष्ट की तो समोरच्यालाही त्या रस्त्याने वाटचाल व्यवस्थितरित्या करून परमात्म्याची भेट घालून आणू शकतो. श्रीकृष्ण त्याला सद्गुरू मानतात. मग अशा सद्गुरूंची, आपल्या बाबांची आपली भेट झाली आणि त्यामुळे आपल्याला खरा काय तो परमार्थाचा मार्ग कळू शकला. आणि असं नाही झालं तर जर तसं नाही झालं तर तैसी अहम ममतेची लवड सवडी, माते न पावतीची बापुडी. जर तसं नाही झाली, अहंकार आणि ममता हे बाजूला सोडून सद्गुरूंना शरण नाही गेलं, त्यांच्याकडून परमात्म्याच्या भेटीचा खरा मार्ग नाही ओळखला, तर माते न पावतीची बापुडी, ते मला कधीच पावन करून घेऊ शकत नाही, म्हणजे माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत. त्यांची हळूहळू का होईना अनंत जन्म लागतील, पण ती होणे काही या जन्मात शक्य नाही. माते न पावतीची बापुडी, आणि म्हणून त्यांच्यासाठीच जन्म मरणाची दुथडी डहुळती ठेली. अशा व्यक्तींसाठी जे अहम ममता सोडून सद्गुरूंना शरण जाऊन खरा काय तो परमार्थाचा मार्ग प्राप्त करत नाही, त्यांच्यासाठीच मी ही जन्म मरणाची जी दुथडी आहे ही अविरत ठेवलेली आहे. आणि मग जे काही ते आयुष्यभर पूजा अर्चा किंवा जे काही आपण करतो, त्याने पुण्य जे काही थोडं भेटत जाते, त्या पुण्यालाही माऊली पुढे पुण्यात्मक पाप अशी त्याची गणना करतात. आणि जे समूळ विमुख आहेत परमार्थाच्या मार्गापासून, ते पापात्मक पाप. मग जे पुण्यात्मक पापी आहे, म्हणजे ज्यांनी दान धर्म पूजा अर्चा सर्व काही केलं आहे, ते स्वर्गात जातात. म्हणजे स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे. मग असे स्वर्गाला जे पुण्यात्मक पाप करून आलेले लोक, म्हणजे पुण्य जरी म्हटलं तरी ते एक प्रकारचं पापच आहे, कारण त्याने जन्म मरणाची फेऱ्यातून सुटका काही होत नाही. मग स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. ज्यांनी काहीच आयुष्यभर केलं नाही, परमात्म्याच्या भेटीचा काही एकही मार्ग अवलंबला नाही, ना पूजा नाही, ध्यान नाही, योग नाही, काहीच नाही, मग ते नरकात जाईजे. मग पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेने पाविजे तेच शुद्ध पुण्य. पण मला पावन करून घेणारे जे आहेत आणि ते जे कार्य म्हणजेच सद्गुरु शरण, तेच एकमेव शुद्ध पुण्य. आणि मग असे स्वर्गात गेले किंवा नरकात गेले, मग तिथून स्वर्गात जोपर्यंत भोग आहेत, पुण्याचा साठा आहे तोपर्यंत भोगणार, आणि तिथून एकदा पुण्याचा साठा संपला की मग पुन्हा येते माघारी काय, मग पुण्याची पावती सरे. मग त्यांच्या पुण्याची एकदा पावती सरली, सर्व पुण्य सरलं की मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मग त्यांना तिथून जे स्थिती आहे त्यात, म्हणजे तिथं गेल्यावर जसं या जन्मात मनुष्य देहात आल्यावर आपल्याला मागच्या जन्माचं काही आठवत नाही, किंवा आपल्याला काही माहीत नाही कुठून आलो, किती जन्म घेतले,
किती पुण्याचा साठा बाकी आहे आणि किती पाप आहे काही माहीत नाही. कारण देह हा प्रारब्धाच्या योगाने जसा चालत आहे तो चालू ठेवायचा, त्याला काही आपण स्वतःहून बदलू शकत नाही. फक्त सद्गुरूंच्या बोधामुळे आपल्याला तेवढी शक्ती तेवढं मनोधैर्य प्राप्त होते की आपण ते सहन करू शकतो किंवा त्याची तीव्रता जाणवत नाही. कारण मुळात ते आपलं नाहीच, जे काही आहे ते प्रारब्धाच्या योगाने भोगावेच लागणार आहे. ते जो परमार्थाच्या मार्गात आहे की नाही सर्वांना येणारच आहे, पण जो आहे तो सहजरित्या तरून जाईल, कारण तो त्याला स्वतःला बांधून घेणार नाही. आणि जो नाही तो त्याच्यातच अडकून अडकून राहील. मग ह्या जन्मात हा मनुष्य जन्म प्राप्त झाला, हा अनंत जन्माच्या पुण्याईने बहु भाग्य फळले, तेव्हा बहुत सुकृती नरदेह लागला आणि भक्तीविन गेला अधोगती. भक्ती नाही केली तर अधोगतीला जाणार आहे. मग कर्म, मग हा देह लागला, पण ह्या देहात आल्यावर जेव्हा मोठं झालो, लहानपणी तर काहीच अजाणता होतो, जेव्हा मोठं झालो तेव्हा काहीच माहित नाही मागच्या जन्मात काय होतं, कुठं होतं, किती घेतले, काय होते. तसंच जेव्हा इथून सोडून तो आत्मा स्वर्गात जाणार, तिथेही त्याला काही माहित नाही किती बॅलन्स घेऊन पुण्याचा साठा घेऊन स्वर्गात गेलाय. तो कधी काळी असा अचानक क्षय पावेल आणि पुन्हा तो मृत्यूलोकात येऊन पडेल. आणि पुन्हा मनुष्य जन्मच भेटणे हे काही शाश्वत नाही. कोणता जन्म भेटेल, काय भेटेल, त्याचं सविस्तर 15व्या अध्यायात माऊलींनी तो संसार वृक्ष सांगितला आहे. मग लोखंड भेटेल का, दगड भेटेल का, कोणता जड जीव भेटेल, ते आपल्या आपल्या कर्मानुसार, आपल्या पूर्व संचयानुसार भेटेल. पण एकमेव जन्म सर्व 84 लक्षामध्ये मनुष्यच आहे. मनुष्य योनी की ज्याच्यामध्ये एक विवेक आणि विचार करण्याची क्षमता, विवेक ही क्षमता केवळ मनुष्याला दिलेली आहे की तो त्या विवेकाच्या योगाने सत्य काय, असत्य काय, नित्य काय, नित्य काय, परमात्म्याच्या भेटीचा खरा मार्ग काय, ह्या दिशेने केवळ विचार जरी करून शरण गेला सद्गुरूंना, तेवढा विचार मनात आणून शरण गेला तर आपणासारखे करीती तात्काळ, त्याचं संतांचं वचन आहे, त्यांच्या योगाने ते जेव्हा बोध देतील, त्याचं जेव्हा स्मरण चालू करू, तर हळूहळू आपोआप आपले सर्व पूर्वजन्मीचे पाप नष्ट होऊन आपल्याला ते खऱ्या वाटचाल होईल, मुक्त होऊ, ह्याची गॅरंटी आपल्या हातात आहे. त्यांनी सद्गुरूंनी आपलं कार्य केलं, पण आता आपण ते कुठपर्यंत टिकवतो, आपण शेवटच्या श्वासापर्यंत ते टिकवतो की नाही, त्यावर आपली पुढची गती. पण जर शरण गेले तर एवढी तरी थोडी गॅरंटी राहील की बाबा लवकरात लवकर तो या फेऱ्यातून मुक्त होईल. लगेच नाही, पण लवकरात लवकर होईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.